महाराष्ट्र के शिरपुर में वाहन किराए पर देने के नाम पर करीब 20 लाख की ठगी का मामला सामने आया है। एक आरोपी ने दर्जनों वाहन मालिकों से किराए का झांसा देकर गाड़ियां हड़पी और बाद में उन्हें या तो बेच दिया या गिरवी रख दिया या फिर कहीं छिपा दिया। शिकायतकर्ता राहुल संतोष बावा की 2 गाड़ियां स्कॉर्पियो और बोलेरो आरोपी मुकेश अशोक लोहार ने जनवरी 2025 में रस्ते निर्माण कार्य के लिए किराए पर ली थी। भाड़ा देने का आश्वासन भी दिया गया था, लेकिन बाद में गाड़ियां भी नहीं लौटाई और भाड़ा भी नहीं दिया। जांच में सामने आया कि आरोपी ने कुल 9 गाड़ियां जैसे स्कॉर्पियो, स्विफ्ट, सियाज, एक्सेंट, बोलेरो आदि इस तरह किराए के नाम पर लेकर ठगी की। शिरपुर पुलिस ने आरोपी को एक्सेंट कार के साथ गिरफ्तार किया और 3 टीमों ने अलग अलग जगह से 9 गाड़ियां जब्त की, जिनकी कुल कीमत 20,50,000 रुपये है। शिरपुर पुलिस की इस तेज और सफल कार्रवाई के लिए पुलिस अधीक्षक श्रीकांत दिवरे और उनकी टीम की सराहना हो रही है। पुलिस ने नागरिकों से अपील की है कि यदि किसी के साथ भी ऐसा फर्जीवाड़ा हुआ हो तो वे तुरंत पुलिस से संपर्क करें। शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे राहुल संतोष बावा राहणार अहिल्यापूर शिरपूर यांनी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडे एक स्कॉर्पियो आणि एक बोलेरो कार होती। बोलेरो गाडी होती ती त्यांनी भाड्याने मुकेश अशोक लोहार राहणार आमोदा शिरपूर याला 26,000 रुपये भाड्याने दिलेली होती आणि 26,000 रुपये भाड्याने प्रत्येक गाडी ठरलेली होती। 1 महिना त्यांनी भाडे दिल्यानंतर इतर महिन्यांना भाडे देणं बंद केलं आणि गाड्या सुद्धा दाखवत नव्हता। म्हणून मग 2-3 महिने झाल्यानंतर यांना शंका आली, म्हणून त्यांनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे तक्रार दिल्यानंतर तक्रारीमध्ये असं निष्पन्न झालं की सदर आरोपीने या गाड्या कोणाला तरी दुसऱ्याला पुन्हा भाडेतत्त्वावर दिलेल्या आहेत। त्याबाबत चौकशी केली असता आरोपीने आणखी इतर 6 ते 7 लोकांच्या गाड्या इतर ठिकाणी भाडेतत्त्वावर दिल्याचे निष्पन्न झाले आहे। म्हणून त्या संदर्भात गुन्हा दाखल करून पोलीस स्टेशन शिरपूर शहर येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या 3 टीम तयार करून सदर गाड्यांचा शोध घेतला असता आरोपीने एक स्कॉर्पियो, एक हुंडाई असेंट, मारुती स्विफ्ट 3, बोलेरो पिकअप 3 आणि इको फोर्ड 1 अशा 9 गाड्या त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आलेल्या आहे। 20,50,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आणखीनही 2-3 गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे। तर या अनुषंगाने पोस्ट शिरपूर हद्दीमध्ये जर अशा प्रकारे कोणाची फसवणूक झालेली असल्यास त्या व्यक्तींनी पोलीस स्टेशन शिरपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन आम्ही या ठिकाणी करत आहोत। शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या टीमला पोलीस अधीक्षक दिवरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री काळे साहेब यांनी योग्य ते मार्गदर्शन केल्यामुळे एवढा मोठा रॅकेट उघडकीस आणण्यास पोलीस निरीक्षक परदेशी व त्यांच्या टीमला यश प्राप्त झालेले आहे।